रोज एक वडी खा आणि आपले हाडं मजबूत करा. शरीराला व्हिटॅमिन, प्रोटीन, फायबर सर्व काही एका वडीपासून आपल्याला मिळतं. त्वचा चमकदार होते. ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा नियंत्रणात राहते. जयस किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण आज शुगर फ्री वडी बनवणार आहोत. रोज थंडीमध्ये एक खा आणि स्वस्त मस्त राहा. 100 ग्रॅम बदाम घेतलेले आहे. जाडसर कुटून घ्यायचे आहे. बदाम खाल्ल्यामुळे आपलं वजन कमी करण्यास मदत होते. ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवते. हाडांना मजबूत ठेवते. व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम, प्रोटीन, फायबर यात भरपूर असतात. बदाम खाणे केसांसाठी सुद्धा फायदेशीर ठरते. जाडसर कुटून घ्यायचे आहेत. मुलं जर लहान असतील तर थोडं बारीक केलं तरी चालतं, कारण लहान मुलं चावून चावून खात नाहीत. अशा प्रकारे मी आता बदाम काढून घेतलेले आहेत. काजू मी इथे फक्त 50 ग्रॅम घेतलेले आहेत, कारण काजू खाल्ल्याने वजन वाढू शकतं. तसेच ज्या महिला प्रेग्नंट आहेत त्यांनीसुद्धा काजू खाणे टाळावे. तसेच जे मधुमेही रोगी आहेत त्यांनीसुद्धा काजू खाणं शक्यतो टाळावे. काजूमुळे कोलेस्ट्रॉलसुद्धा आपलं वाढू शकतं. बघा आता काजूसुद्धा मी असे जाडसर काढून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे आपण अनेक ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकतो. चला आता साईडला ठेवून घेऊ. 500 ग्रॅम ओली खजूर घेतलेली आहे. पाण्याने धुवून मगच त्यातल्या बिया काढलेल्या आहेत आणि आता मिक्सरला लावून आपण बारीक करून घेणार आहोत. खजूर खाल्ल्याने आपल्याला ऊर्जा मिळते, हाडं मजबूत होतात, फायबर आणि व्हिटॅमिन भरपूर असतं आणि आपल्या शरीरावर जर सूज असेल तर ती सूज देखील कमी होते. गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपण जी खजूर बारीक करून घेतलेली आहे ती आपल्याला मंद आचेवरती चांगली नरम होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. बघा आता खजूरचा असा गोळा तयार व्हायला लागला आहे. त्यामध्ये तुम्ही थोडं बटर किंवा तूप घालू शकता. मी इथे बटर घालून घेत आहे किंवा तुम्ही चमचाभर तूपसुद्धा घालू शकता. नंतर आता परत आपण छान एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे बटर किंवा तूप घातल्यामुळे खजूर जी आहे ती कढईला चिकटणार नाही. नरम होईस तर आपल्याला भाजून घ्यायची आहे. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लागलीच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. बघा आता खजूरचा छान असा गोळा व्हायला लागलेला आहे. खजूर भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे. मंद गॅसवरच आपल्याला हे काम करायचं आहे. आता यामध्ये आपण जे बदाम, काजू काढून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही यामध्ये वेलची पावडरसुद्धा घालू शकतात किंवा इतर ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकतात. तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये टाकू शकता, जसे की अंजीर, अक्रोड, पिस्ते. एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला सुरूच ठेवायची आहे. बघा मस्त असा गोळा तयार झाला पाहिजे. आता बघा सगळं एकजीव झालेलं आहे. एका ताटामध्ये सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे. मी इथे चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे. चॉपिंग बोर्डवरती मी आता टाकून घेत आहे आणि हाताने छान मळून घेत आहे. हाताला पण थोडंसं आपल्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. व्हिडिओ जर आवडला तर कमेंट पण करा आणि लाईक आणि सबस्क्राईब पण करत चला. बघा मी आता हाताला थोडं बटर लावून घेतलं आहे, कारण मी आधी बटरच टाकलेलं आहे. आता एकजीव करून घ्यायचं आहे. जसे आपण कणिक मळतो तसं आपल्याला दाबून दाबून त्याला घट्ट गोळा तयार करायचा आहे. मध्ये आपला गोळा पोकळ राहता कामा नये. जर आपला गोळा पोकळ राहिला तर आपल्या वड्यासुद्धा व्यवस्थित पडणार नाही. बघा आता मी असं चोळून चोळून त्याला आता मस्त चिकन असा गोळा करत आहे आणि त्याचा असा लांबोळका रोल करून घेणार आहे. गोळा गार होण्याच्या आधीच आपल्याला पटापट अशी ही प्रक्रिया करायची आहे, कारण जर ते मिश्रण जर गार झालं तर मग तो रोल आपला व्यवस्थित होणार नाही. बघा असं मस्त लांबोळका रोल करून घेतलेला आहे आणि थोडे पिस्ते घेतलेले आहेत. पिस्ते असे बारीक कट करून घेतलेले आहेत. आपण चॉपिंग बोर्डवरती पिस्ते असे अंथरून घेतलेले आहेत आणि त्यावर जो रोल बनवलेला आहे तो रोल फिरवून घ्यायचा आहे. पिस्ते टाकल्यामुळे वडीला चव तर छान येतेच, पण दिसायलाही खूप सुंदर दिसतात. बघा अशा प्रकारे आपल्याला रोल फिरवून घ्यायचा आहे. आपल्याला वडी किती लहान किंवा मोठी हवी आहे त्यानुसार आपल्याला
रोल बनवायचा आहे. छोटी वडी बनवायची असेल तर रोल थोडा जास्त लांबोळका करायचा. मोठी वडी हवी असेल तर थोडा कमी फिरवायचा. रोल पॅक करण्यासाठी आपण बटर पेपर किंवा इको बेक पेपर वापरू शकतो. इथे मी इको बेक पेपर घेतलेला आहे. त्यावर थोडंसं बटर फिरवून घेणार आहे. तुम्ही तूपसुद्धा फिरवू शकता किंवा बटरसुद्धा फिरवू शकता. तेल मात्र वापरू नका. आता बघा मी ते बटर पेपरवरती फिरवून घेतलेलं आहे. तूप किंवा बटर लावल्यामुळे आपण जो रोल त्यामध्ये रॅप करणार आहे तो पेपरला चिकटणार नाही. आता आपण रोल यामध्ये रॅप करून घेऊ. बघा रोल रॅप करताना आपल्याला टाईट असा रॅप करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर किंवा इकोबॅग पेपर नसेल तर एक प्लॅस्टिक शीट घ्यायचं, म्हणजे प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आणि त्यामध्ये असा रोल रॅप करून घ्यायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बघा आता या अशा प्रकारे मी पॅक करून घेतलेलं आहे आणि फ्रीझरमध्ये एक 10 मिनिटासाठी ठेवून घेणार आहे. 10 मिनिट झालेले आहे. फ्रीझरमधून मी आता रोल काढून घेतलेला आहे आणि तुम्हाला याच्या वड्यासुद्धा आता पाडून दाखवत आहे. एक धारदार सुरी घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला वड्या पाळून घ्यायच्या आहे. मी सेंटरला आधी कापून घेतलेला आहे कारण रोल हा मोठा आहे. अशा प्रकारे आता मी वड्या पाळत आहे. बघा तुम्ही. आपल्याला किती जाडी हवी आहे त्या जाडीनुसार आपल्याला वड्या पाळून घ्यायच्या आहेत. अशा धारदार सुरीने आपल्याला वड्या पाडायच्या आहेत. बघा भरपूर असं व्हिटॅमिन, फायबर सर्व काही आपल्याला एका वडीमध्ये मिळतं. रोज एक वडी खा आणि तंदुरुस्त राहा. अशा प्रकारे आपण ही वड्या पाडून घेतलेल्या आहे. तुम्ही ह्या वड्या फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजच्या बाहेरसुद्धा ठेवू शकता. अजिबात खराब होणार नाही. 1 महिनाभर तुम्ही यांना स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. भाजी-पोळीसोबत मुलांना तुम्ही रोज एक वडीसुद्धा रोज त्यांच्या लंच बॉक्समध्ये दिली तर मुलं पण चॉकलेटसारखं आनंदाने खातील. वडी बघा किती सॉफ्ट आणि नरम झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.